एका घरामध्ये फक्त 2च महिलांना आता लाभ मिळणार असल्या स्वरूपाची सुद्धा चर्चा आहे. अजून सरकार आलेलं नाही. या सगळ्या कपोलकल्पित बाबी आहेत. परंतु 2100 नव्हे तर 3000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्ही अशा पद्धतीनं मागणी करणार आहोत. 2100 नव्हे तर 3000 रुपये लाडक्या बहिणीला दिल्या पाहिजे. आणि ज्या अटी शर्ती याच्यात कोणतीही कमी बिलकुल झाली नाही पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीने ही सुद्धा भूमिका पूर्ण झाली पाहिजे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये या विषयावर आम्ही काही शांत बसणार नाही. या विषयावर निश्चित आवाज उठवू. नाना पटोलेंवरती आपण बोलला होता, एकंदरीत काँग्रेसच्या भूमिकेवर बोलला होता. मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की या निवडणुकांमधनं शिकलं पाहिजे काँग्रेसने, पण नाना पटोले अजून याच्यावरती काही बोलत नाही. मी व्यक्तिगत कोणावर बोललेलो नाही. नाना पटोलेंवर पण मी बोललेलो नाही, ना काँग्रेसवर बोललेलो नाही. मी फक्त शिवसेनेच्या भूमिकेवर बोललेलो होतो, शिवसैनिकाच्या भूमिकेवर बोललेलो होतो. मी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या कोणत्या व्यक्तीविषयी मुळीच बोललेलो नाही. माझा तो विषय पण नाही. सरकार निकाल लागून 8 दिवस झाले जातात जवळपास. अजूनही 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अजूनही सरकार स्थापन होत नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुमची काय भूमिका आहे? सरकार तर खरं तर 2-3 दिवसात स्थापन व्हायला पाहिजे होतं. कारण क्लिअर मॅन्डेट मी म्हणेल भारतीय जनता पार्टीला. बाकीचे पक्ष त्यांच्या सोबत असले काय आणि नसले काय. भारतीय जनता पार्टी 145 जणांचं बहुमत सहज सभागृहात सिद्ध करू शकते. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच कोणी करायचं याच्यावरच भारतीय जनता पार्टीत एकमत होत नसावं म्हणून दिलं होतं. बाकीचे जे कारण लोक म्हणतात हे नाराज ते नाराज, यांनी काही थांबलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करावं आणि कोणाला द्यावं याच्याच विषयी मला असं वाटतं. त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली असावी. कोण नाराज कोण खुश याला मला असं वाटत नाही. या भावनेला कुठे इथं अर्थ होतो. समजा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये स्वतःच्या बळावरती बहुमत सिद्ध करायचा प्रयत्न केला आणि त्यांना थोड्याफार जागा कमी पडल्या तर शिवसेना मदत करेल का उद्धव ठाकरे? मदतीची गरजच नाही त्यांना कोणाच्या. तरी पण कोणत्या कमी गरजच नाही आहे. कारण कोणी आमच्याकडे आहेच नाही ना. आमची संख्या सगळी मिळून 40-45 आहे. त्याच्यामुळे गरज आमची असायचं काही कारण नाही आहे. त्यांचं नॅचरली बहुमताने त्यांना अजितदादांनी पाठिंबा दिलेलाच आहे ना. 40-42 काही जागा आहेत अजितदादांनी. मिटत नाही म्हणजे एकनाथ शिंदेचं अजित पवारांचं सगळं काही मिटत नाही. ते मिटत नसल्यामुळे हे लांबायला लागले. नाही, अजितदादांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार, असं अजितदादांची भूमिका जाहीर केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहे, क्लिअर बहुमत आहे. शरद पवारांनी टीका केली आहे की स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय आहे. बरोबर आहे. अनेक प्रश्न आहेत. आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सरकार नसल्यामुळे काय होतं बघा, काल 10 कोटी रुपये वप बोर्डाला हे केले. वप बोर्डाच्या विरुद्ध हेच बोंब मारत होते. आणि आता यांचं सरकार आहेच ना, काळजी व मुख्यमंत्री आहेच ना. त्यांना न सांगता निर्णय घेतात का अधिकारी? कुठेतरी निर्णय झालेलाच असेल ना. म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे. हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत. आणि सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य दिले की मोठा निर्णय घेतात. मला माहित नाही शिरसाटावर मी कशाला बोल घेणार असेल तर घेऊ दे, आपल्याला काय करायचं. काय मोठा निर्णय घेऊ शकतात? त्यांच्या पक्षाचं त्यांना माहित, त्यांनाच विचारा. मी कसं सांगू शकतो त्यांचं. 288 पैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हे अहवालातून समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्राचं असलं राजकारण नेतृत्व करणार असं नाही. राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय 118 जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काही गुन्हेगार किंवा दरोडेखोर थोडी आहेत. उद्या रस्ता रोको करावा लागतो. एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो तर ती केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होती? जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते. त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय त्याचे गंभीर गुन्हे मग याला काही अर्थ नाही. शिरसाटांनी आणखी एक गौप्यस्फोट केलेला आहे की शिंदेना घेऊ नका, आम्ही सोबत येतो, असं ठाकरे गटाकडून भाजपला दिल्लीत विनंती केल्याचं शिरसाट. मला हे काही माहिती नाही ना, असं कुठंच नाही झालेलं. शिरसाट राष्ट्रीय नेते, त्यांना माहिती असेल, मला नाही माहिती. असे काहीच प्रयत्न नाहीत तुमच्याकडून? काही आवश्यकता नाही. भाजपची नैसर्गिक युती होती. तो विषय नाही. आता त्याच्या फार पुढे आम्ही गेलेलो होतो. शक्यच नाही जुळवणं, तार जुळवणं.
मला असं वाटतं ते शिरसाटांना माहिती असेल, मला काही माहिती नाही. ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा जोरदार चर्चा आहे. कसं बघताय? यायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? पण सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते. तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा. निवडणुका झाल्यावर 8-10 दिवस अशा विषयावर 2 ठाकरे एकत्र झाले पाहिजे का याच्याविषयी चर्चा होती. आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना, त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही. आणि ओव्हरऑल जे बघतात तर राज साहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही आहे. सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती? बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले, विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. नेमकं काय होतं त्यांचं हेच कळालं नाही. त्याच्यामुळे जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा, एवढंच. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दुसऱ्या नंबरसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. अजित पवारांनी अर्थमंत्रीपद घेतले, उपमुख्यमंत्रीपद ते घेत आहेत. मात्र 2 नंबरला येण्यासाठी एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत गृहमंत्रीपद मागितलं जात आहे. तर 2 नंबरसाठी या 2 नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे पण या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी कोण मांडतं कोण ठेवतं याला काही अर्थ नाही. ह्या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, कोण कोण शपथविधी घेतं त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखा आहे. याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. हे एक नाममात्र मान देण्यासाठीचं पद आहे. बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे? काहीच नाही. जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार. नाही आता नाना प्रक्रियेवर आता EVM आक्षेप नाही, त्यामुळे त्यांची भूमिका बदलली, संभ्रम होता असं बोलणं. असं नाही, कोणत्या व्यक्तीची भूमिका नसते, पक्षाची भूमिका असते. ईव्हीएम विषयी त्यांनी खरं तर बराच अभ्यास केलेला आहे. त्यांनी काल प्रश्न विचारलेले की रात्री 11:30 पर्यंत मतदान कुठं चालू होतं, कारण 5 वाजेपर्यंत वेगळी मतदानाची आकडेवारी होती, 6 वाजता ती वेगळी कशी झाली, मतदानाचे नियम काय आहे, 6 वाजता मतदान बंद होतं, जे 100 मीटरच्या आत असतात तेवढ्यांनाच 6च्या असे 75 लाख लोकांनी मतदान 6 वाजेच्या नंतरच्या ह्याच्यात केलं, अशा प्रकारची नोंद आहे. त्याच्याविषयी त्यांनी चांगला अभ्यास केला आणि वाटतं त्याचे पुरावे जसजसे समोर येतील त्या संदर्भात निवडणुकीतील धांदली ज्याला म्हणता येईल, गोंधळ, ही समोर येईल. नाही, ते असं म्हणतात की आम्ही EVMच्या विरोधात नाहीये, आमचं टक्क्यांवर आक्षेप आहे, फक्त त्यांचं निवडणूक आयोगावर आक्षेप. हे पहा, तुम्हीच आता सांगितलं खरगे साहेबांनी काय भूमिका मांडली. राहुल गांधी देश पातळीवर EVM विरोधात पदयात्रा करतात, त्यामुळे काँग्रेस पक्षाचं तर EVMवर ऑब्जेक्शन आहेच. संदर्भ आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आरोप केला नाना पटोलेवरती की यांनी नाना पटोलेवर सरळ RSSला मदत केली. आता पराभवानंतर काही मत व्यक्त केले जात असतात. RSSला मदत करायचा काय संबंध? RSS एक स्वतंत्र संघटन आहे, त्यांना नाना पटोले मदत करण्याचा काय संबंध?